परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या देशातील 22 लाख विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा झालेली ती रद्द करण्यात आली आहे। आता यामागचं कारण तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पण सांगायचं झालं तर ते म्हणजे पेपर फुटी। राजस्थानपासून ते केरळपर्यंत पसरलेलं हे जाळं आणि त्यात अडकलेल्या लाखो विद्यार्थ्यांची स्वप्न। 3 मे रोजी परीक्षा झाली आणि काही दिवसातच वावरे उठू लागले। राजस्थानच्या HGOने तपास सुरू केला तेव्हा धागेदोरे मिळाले ते गेस पेपरचे। सीकर आणि जयपूरमध्ये एक असा पेपर व्हायरल झाला होता ज्यामध्ये 410 पैकी 120 प्रश्न तसेच्या तसे आले होते। ज्यांनी हा गेस पेपर 20,000पासून ते 25 लाखांपर्यंत खरेदी केला त्यांची तर लॉटरीच लागली, पण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांच्या स्वप्नांचं काय? हे धक्कादायक कनेक्शन बघा। या प्रकरणाचा मुख्य संशयित हा सुरतचा एक MBS विद्यार्थी आहे जो केरळमध्ये शिक्षण घेत आहे। तिथून हा पेपर सीकरला पोहोचला, मग तिथून तो सगळीकडेच पसरला। जयपूरचा मनीष आणि सीकरचा राकेश ही 2 नावे आता तपासात पुढे आहेत। आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। विचार करा, 42 तास आधीच प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये फिरत होती। तसेच ही नीटची परीक्षा रद्द करून याची सखोल चौकशी थेट SBI कडे सोपवली आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट ओसंडली आहे। महाराष्ट्रामधले 2.5 लाख विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसले होते। विद्यार्थ्यांचा एकच सवाल येत आहे, हे असं नेहमीच का घडतं? कारण 2024 मध्ये सुद्धा असंच घडलं जे 2026 मध्ये घडलं। 410 पैकी 120 प्रश्न आधीच बाहेर येत असतील तर ही परीक्षा पारदर्शक कशी म्हणायची? मंडळी, परीक्षा रद्द करणं हे सध्याचं सोल्युशन असू शकतं, पण ही सिस्टीम कधी सुधारणार आहे? या पेपर फुटीला नक्की कोण जबाबदार आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच अपडेटसाठी अपडेट कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका।